हॅलो, गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे. आता मी मेथीची भाजीची रेसिपी टाकणार आहे. तर मी बऱ्याच वेळेस मेथीची भाजीची रेसिपी टाकली, पण आपल्या यूट्यूब फॅमिलीला बऱ्याच ताई नवीन जॉईन झाल्या आहे ना, त्यांनी काय बघितली नाही आहे. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जर पाहिले तर 2-3 वेळेस मी रेसिपी टाकली मेथीच्या भाजीची. तर आज पण मी मेथीच्या भाजीची रेसिपी करते, पातळ मेथीच्या भाजीची. तर कढईमध्ये ना अगोदर तेल टाकलं. तेल चांगलं तापल्यानंतर जिरे आणि लसणाची फोडणी दिली. जिरे लसूण चांगला तळून झाला, त्यानंतर मेथीची भाजी धुवून टाकली, ती पण चांगली परतून घेतली. आणि चांगली भाजी परतल्यानंतर तिचं जो पाणी असतं ना, कडू पाणी ते जळून गेल्यानंतरच मी लसूण, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण करून घेतलं होतं मिक्सरमधून. तुम्ही पाट्यावर पण वाटू शकता. आणि ते जे वाटण केलेलं होतं ना, ते टाकून दिलं. तेलामध्ये ना थोड्याशा मिरच्या तळून घेतल्या होत्या. तर ते काही दाखवलं नाही मी तुम्हाला, डायरेक्ट वाटणच दाखवलं. तर अशा पद्धतीने ही मेथीची भाजी बनवली मी. बाजरीच्या भाकरीसंग खायला थोडं पातळच रस्सा धरला आहे मी, म्हणजे चुरून खाता येईल त्याप्रमाणे. आणि आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे ना तेवढं पाणी टाकते. तर मी 6 माणसांसाठी भाजी बनवते, 6 लोकांसाठी. तर मी एवढी भाजीचा रस्सा धरला आहे. तर आता भाजी ना चांगली हलवून घेऊ आपण आणि त्यानंतर मीठ टाकू. तर मी दरवेळेस अशाच पद्धतीने भाजी करीत राहते. खूप छान भाजी होती आणि बाजरीच्या भाकरीसंग तर खूप भारी लागते. पोळ्यांसंग पण चांगली लागते, पण बाजरीच्या भाकरीसंग खूप भारी लागते चुरून खायला. तर आता यामध्ये ना मीठ टाकते, चवीनुसार मीठ टाकायचं आणि 5 ते 10 मिनटं चांगली शिजू द्यायची. तर बऱ्याच ताई म्हणतील का तुम्ही भरपूर वेळेस ही रेसिपी टाकली आहे, पण ज्या नवीन ताई जॉईन झाल्या ना आपल्या यूट्यूब फॅमिलीला, तर त्यांच्यासाठी मी ही रेसिपी टाकली आहे. तर चला आता आहे ना मळ्यात जायचं आहे आम्हाला. तर मळ्यात जायच्या अगोदरच इथं सॉरी मशीन आलं आहे. तर आम्ही मकाचं म्हणजे मका राहिली होती ना जे बिट्ट्या ते तर दाणे काढण्यासाठी ना ते मशीन आलं होतं. तर आमच्याकडे ना कसं मशीनवरती ना मजूर पण असतात. तर मजूरच बिट्ट्या काढून घेतात, ज्या मकाच्या बिट्ट्या असतात ना त्या. आणि डायरेक्ट टारलीमध्येच दाणे पडत असतात, म्हणजे जे खाली काही गंज घालायची गरज नाही राहत. आणि मी इथं आहे ना कांद्याला पाणी भरते, म्हणून मी तुम्हाला तिथून झूम करून दाखवलं. तर बघा मी एवढे कांद्याला पाणी भरलं आहे. आणि शेजारीच आमचा गहू पण आहे, तर गहू पण दाखवते मी तुम्हाला. आणि खूप छान असा गहू आहे आमचावाला, मस्त हिरवं हिरवं दिसते, भारी दिसतोय खूप. तर गव्हाला पण पाणी भरायचं आहे, पण अगोदर आहे ना कांद्याला भरून घेते. सकाळपासून म्हणजे 8 वाजेपासून मोटर चालू होती कांद्यावरती. काय वाळून गेले होते ना, त्यामुळं काही भरणं उरकलंच नाही. आणि इथं बघा चक्कूचं झाड आहे आमचं, तर छान असे चक्को लागलेले आहे. भरपूर असं चक्को आलेले आहे त्याला, पण छोटे छोटे अजून काही पिकले नाही आहे. तर चला आता पाणी भरायचं पण थोडंसंच राहिलं आहे. तर केव्हापर्यंत जाईल काही माहीत नाही, पण आता पाणी भरून घेते आणि परत तुमच्याशी बोलते. तर बघा इथं पाणी भरून झालं आहे. एवढ्या वावरामध्ये पाणी भरून घेतलं आहे, गावापासून तर गिन्नी गावतापर्यंत एवढं पाणी भरायचं होतं. तर आज पाणी भरायचं झालं आहे इथं. तर आता मोटर बंद करून मी घरी चालली आहे. तर मशीन पण दाणे काढून पण झाले, मशीन पण गेलं आहे. तर भरपूर असा मोठा ढीग होता झाला आहे भुसाचा. आणि आता जिथं दाणे काढले ना तिथं जे खळ्यावरती मातेरं असतं ना ते नीट करायचं आहे, तर ते करून घेते. तर बघा इथं एवढं मातेरं निघालं आहे, तर हे नीट करायचं होतं. तर मग सुरुवातीला आहे ना ते मातेरच नीट करून घेतलं. म्हटलं परत घरामध्ये गेलं का मग घरातली कामं असतात, लागल्या हाती काम करून घेतलं का बरं असतं, नाही तर ते केव्हावर पण पडतं, दुसरेच कामं निघतात मधी. तर त्यामुळे ना मग हे मातेरं मी लगेच तयार करून घेऊ राहिले. चाळणीने खाली माती वगैरे गळून जातं आणि असं दाणे पडतात. तर हे बघा अशी घाण निघते त्याची. आणि चाळणीवरती ना मग चाळल्यानंतर वरती वरती घाण येते, काढून टाकायची. आणि जे मका आहे ना ती घमिल्यात टाकायची. तर अशाच प्रकारे ना हे सर्व आता करून घेते मी. इथं जेवढा गंज आहे ना तेवढा पण करून घ्यायचा आहे. आणि नंतर मग घरामध्ये गेली का मग घरातलीच कामं होतील. त्यानंतर गिन्नी गवत पण तोडायचं आहे म्हशीसाठी. तर बघा एवढं टारलीमध्ये दाणे झाले, एवढे मका झाली आम्हाला. तर उद्या मार्केटला जाईलच ती. तर चला आता एवढी मकाचं आहे ना जे मातेर आहे ना ते मी काढून घेते. आणि त्यानंतर मग तर घरात जाईल. तर घरात भरपूर कामं असतात, दीदी पण असते मदतीला, पण मग दोघींकडून करून घेतलं का बरंचसं काम हलकं होतं. तर आता संध्याकाळचे 6 वाजले. 6 वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे परत. आणि इथं दूध तापतंय, तुम्ही तर बघताय.
तर हे दूध आहे ना मी पनीरसाठी तापून घेते. तर मस्त असं दुधाला उकळी पण आली आहे. आणि आता यामध्ये ना विनेगर टाकते. 2 चमचे मी विनेगर घेतलं आहे आणि ते उकळीच्या दुधामध्ये टाकून द्यायचं. आणि त्याचं पनीर बनवायचं आहे मला, पनीर भाजी करायची. तर त्यासाठी तर आता म्हणजे जे आपण विनेगर टाकतो ना ते टाकल्यानंतर आहे ना 2-3 मिनिटांनी मस्त दूध फाटून जातं. तर हे बघा अशा पद्धतीने दूध फाटलं आहे. आता एका स्वच्छ अशा कापडावरती ना आपण हे दूध आहे ना पनीर सर्व गाळून घेऊ. एक मी सफेद कलरचा रुमाल घेतला आहे. रंगीत नाही घ्यायचा, सफेदच घ्यायचा. रंगीत जर घेतला ना तर त्याचा कलर आहे ना पनीरला लागू शकतो, कारण गरम असतं ना ते, त्याच्यामुळं. तर एवढं पाणी मी निथरून घेतलं. त्यानंतर थोडं थंड पाणी टाकलं. थंड पाण्याने ना वास वगैरे काही येत नाही त्याला आणि लवकर म्हणजे थंड होतं आणि लवकर आपलं पनीर सेट होतं. तर त्यामुळं तर आता इथं आहे ना सर्व पाणी काढून घेते आणि थोडा वेळ काही जड वस्तू ठेवते म्हणजे आपलं पनीर सेट होईल. तर आता पनीर वगैरे सर्व झाले. मस्त पनीरची भाजी पण झाली. खूप छान अशी भाजी केली मी पनीरची आणि घरीच मसाला बनवला होता, पनीर मसाला, त्याचीच भाजी बनवली. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय. चला जेवायला.